हमारा शौचालय हमारा भविष्य मोहीम कागदोपत्रीच जिल्हा परिषद कार्यालयात शौचालय स्वच्छता करत गांधीगिरी आंदोलन डॉक्टर गणेश ढवळे दिनांक 15 बीड जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणारी हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम केवळ कागदोपत्रीच राबवण्यात आल्याचा आरोप करत तिच्या निषेधार्थ जिल्हा परिषद मुख्य कार्यालय आज गांधीगिरी पद्धतीने शौचालय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमध्ये आजही अनेक ठिकाणी शौचालयांचा अभाव असून काही ठिकाणी असलेली शौचालये वापरण्यायोग्य नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक कुचंबना होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। या आंदोलनादरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, बीडचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, जिल्हाध्यक्ष अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी नितीन सोनवणे, महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड सय्यद सादेक, बीड शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी बीड माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे, शेख मुबीन सहभागी होते। राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 19 नोव्हेंबर म्हणजे जागतिक शौचालय दिन ते 10 डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत विशेष मोहीम जी आहे हमारा शौचालय हमारा भविष्य हे राबवण्यात आलं। मात्र बीड येथील जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आहे सीओ जितीन रहमान यांनी केवळ कागदोपत्री राबवलं, कारण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच तक्रारी आल्या। त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांना, अंगणवाडीच्या मुलांना शौचालय नाहीये, काही ठिकाणी नादुरुस्त आहेत, त्यांना घरी जावं लागतं। त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हा परिषद सीओची मुख्य इमारत जी आहे त्या ठिकाणचं शौचालय साफ करून याचा निषेध केला, एक गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं। आमची अशी मागणी आहे की ग्रामीण भागातल्या लेकरांची मूलभूत सुविधा जी आहे शौचालयाची सोय प्रशासनानं तातडीने करण्यात यावी, अन्यथा भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल।